लाखो मिळकतधारकांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या असलेल्या गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होण्यासह अन्य मागण्यांसाठी संभाजी आरमारने संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू व्हावी या मागणीसाठी मागील 3 वर्षापासून संभाजी आरमार सातत्याने आवाज उठवत आहे। 4 हुतात्मा चौकातून राजमाता अहिल्यादेवी होळकर तसेच सोलापूरच्या क्रांतीवीरांना पुष्पहार अर्पण करून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली। 4 हुतात्मा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर मार्गे पूनम गेट येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला। मोर्चा समारोप प्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लढणारी संभाजी आरमार ही एकमेव संघटना असल्याचे सांगत सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी घेतलेली उदासीन भूमिका घातक असल्याची टीका केली। हा प्रश्नी मार्गी लागावा यासाठी यापुढील काळात लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिला। लाखो मिळकतधारकांच्या लाख मोलाच्या मिळकती कवडी मोल होण्यापूर्वी जनतेला देखील सजगपणे संभाजी आरमारच्या या लढ्यात सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले। या धडक मोर्चात संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ, जिल्हा संघटक अमित कदम, शहर प्रमुख सागर ढगे, अर्जुन शिवसिंगवाले, गुरु निंबाळे, उपशहर प्रमुख राज जगताप, उपजिल्हा प्रमुख सागर संगवे, प्रमोद जगताप, दक्षिण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, महिला आघाडीच्या उमा राजपूत, शोभा घंटे, अश्विनी गायकवाड, मनीषा महाडिक, वर्षा ढगे, प्राजक्ता चव्हाण, महेश गोडके, सोमनाथ मस्के, रोहित मनसावाले, राजू आखाडे, अविनाश विटकर, पिंटू औरंगे, आनंद थिटे, कृष्णा तोहरात, लक्ष्मीकांत बनगर, संतोष काळे, व्यंकण्णा भीमनपल्ली, सागर दासी, राजू रच्चा, द्वारकेश बबलालीकर, वासू हुनकुंबडे आदींसह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते। सरकारने मागच्या काळामध्ये परवानगी दिली, या गुंठेवारी मिळकतीची खरेदी विक्री झाली। 7/12 उतार्यावर त्या मिळकतधारकांचं नाव आलं। या गुंठेवारी मिळकतीवर बांधकाम करण्यासाठी वित्तीय संस्थांनी मोठ्या प्रकरणामध्ये अर्थसहाय्य केलं, कर्ज दिले आणि त्या गुंठेवारी मिळकती आज मोठ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या आहेत। 7/12 उतार्यावर त्यांची नाव आहेत। या मिळकतीवर लोकांचा लाखो रुपयाचा बोजा आहे। हे सगळं असताना अचानकपणे सरकारनं गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला। आज तुमच्या बिल्डिंगी उभ्या आहेत, कुणाला कोविडच्या काळानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे हप्ते भरणे शक्य होत नाही। अशी परिस्थिती असताना एखाद्या मिळकतधारकाला त्याची मिळकत विकायची असेल तर ती मिळकत विकता येत नाही। आपली लाख मोलाची मिळकत असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती सध्या गुंठेवारी मिळकतधारकांची झाली आणि दुर्दैवानं सोलापूर शहरातील 70% लोकसंख्येचा हा प्रश्न असताना देखील या शहरातील लोकप्रतिनिधी, मग ते तिन्ही आमदार असतील, यापूर्वीचे खासदार असतील, आत्ताच्या खासदार आणि त्या आधी आमदार देखील होत्या, या सगळ्या लोकांचं या प्रश्नाकडे डोळे झाके किंवा दुर्लक्ष आहे का त्यांना बिल्डर लोकांचे हितसंबंध जोपासायचे याचा आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे। कारण गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया बंद झाल्यामुळे ज्या नवीन लेआउट टाकलेले आहेत किंवा नवीन अपार्टमेंटचे कामं सुरू आहेत त्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। या बिल्डर लॉबी सांभाळण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबाची राख रांगोळी करण्याचं घाणेरडं कारस्थान सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि अभिमानाने मला सांगायला अभिमान वाटतो की या सगळ्या प्रकाराविरुद्ध रस्त्यावरून लढणारी एकमेव संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारी संभाजी आरमार एक मर्दांची एकमेव संघटना आहे की ज्यांनी या प्रश्नावर वारंवार आवाज उठवलाय, सरकारला धारेवर धरलाय। येणाऱ्या काळामध्ये आजच्या या धडक मोर्चानंतर लोकप्रतिनिधींना या प्रश्नाचं गांभीर्य नाही समजलं तर येत्या काळामध्ये आपण या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, त्यांच्या ऑफिससमोर भजन आंदोलनाचा कार्यक्रम हाती घेणार आहोत। संभाजी आरमार कुठल्याही परिस्थितीत हा विषय पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत गप्प बसणार नाही। आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे, प्रशासनाकडे आपण काही मागण्या ठेवणार आहोत। त्यात सगळ्यात महत्वाची आणि मुख्य मागणी ही असणार आहे की गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू झाली पाहिजे। गुंठेवारी खरेदी विक्री प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या मिळकतीच्या 7/12 उतार्यावर ज्यांचं नाव आलं पाहिजे। 42(ब) नुसार ज्यांचे बिनशेती आदेश निघालेले आहेत त्या बिनशेती आदेशाची नोंद देखील 7/12 उतार्यावर घेण्यात आली पाहिजे। गुंठेवारी खरेदी विक्री
गुंठेवारी मिळकतींना सोलापूर महानगरपालिकेकडून बांधकाम परवाने मिळाले पाहिजेत। या सगळ्या मागण्या आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आपण जिल्हा प्रशासनापुढे ठेवणार आहोत, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारपुढे ठेवणार आहोत आणि या सगळ्या मागण्या पूर्ण होण्यासाठी जे ज्या प्रकारचं आंदोलन आपल्याला करावं लागणार आहे त्या प्रकारचे सगळे आंदोलनं संभाजी आरमारच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि आज या मोर्चामध्ये सामील झालेल्या सगळ्यांचंच मी मनापासून आभार मानतो। तुमच्या स्वतःच्या आता खरं तर संभाजी आरमारच्या मावळेच्या ही पूर्णपणे बंद केलेली आहे। यामुळे लाखो मिळकतदारांचं या ठिकाणी नुकसान होताना आज दिसतंय। अनेक ज्यांनी फ्रॉड घेतलेले गुंठेवारी अशा अनेक लोकांच्या आरोग्याच्या समस्या आहेत, काही जणांच्या लग्नाचे विषय आहेत, काही जणांना वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या अडचणी आहेत। पण गुंठेवारी खरेदी विक्री सुरू होत नसल्यामुळे अनेक लोकांचं या ठिकाणी ते कसरत करत आहेत। तर आम्ही महाराष्ट्र शासनाला असू द्या, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा या अगोदर सर्व निदर्शनास आणून दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे, घंटा आंदोलन केलं आहे, धरणे आंदोलन केलेलं आहे, पण सरकारला कुठल्याही पद्धतीची जाग येताना आज दिसून येत नाहीये। त्यामुळे संभाजी आरमारच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे। आम्ही शासनाला सर्व गुंठेवारी खरेदी विक्री धारकांच्या वतीने एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करा। हजारो लोक या संकटामध्ये अडकलेले आहेत, त्या सर्व संकटातून काढण्यासाठी त्यांचा दुवा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असू द्या, देवेंद्र फडणवीस असू द्या, अजितदादा पवार असू द्या, यांना सर्वांना आम्ही विनंती करतो की लवकर गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करा। ही सुरू झाल्यानंतर हजारो लोकांचा दुवा तुम्हाला मिळणार आहे, अनेक लोक या संकटातून बाहेर पडणार आहेत। एवढेच या ठिकाणी त्यांना विनंती करतो। यापुढील काळात जर संभाजी आरमार गेल्या 3-3.5 वर्षापासून गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, तर याउपरी जर त्यांनी गुंठेवारी खरेदी विक्री सुरू केले नाही तर संभाजी आरमारला सोलापूरच्या लोकांच्या जनतेला सोबत घेऊन उग्र पद्धतीचं आंदोलन उभा करावं लागेल। एवढेच त्यांना मी विनंती करतो, थांबतो।